नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील क्वेश्चन नंबर 7 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा क्वेश्चन नंबर 7 हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बाय यूजिंग डी मॉयवर्स थेरम। पहा डी मॉयवर्स थेरम कशा प्रकारे आहे, आपण यापूर्वी पोलार फॉर्म पाहिलेला आहे, बरोबर आहे। पोलार फॉर्म आपण यापूर्वी पाहिलेला आहे। पहा झेड हा सपोज कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा पोलार फॉर्म आपण पाहिलेला आहे आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, हा आपण पोलार फॉर्म पाहिलेला आहे, बरोबर आहे। सपोज झेडचा पॉवर एन घेतला तर इकडे काय होईल, या साईडला पण पॉवर एन होईल, बरोबर आहे। तर आता पहा डी मॉयवर्स थेरम कशा प्रकारे आहे, म्हणजे हा जो पॉवर आहे तो आपण आरला देऊ शकतो, या कॉसला पण देऊ शकतो एन थीटा आणि प्लस साइनला पण देऊ शकतो आय साइन एन थीटा। याप्रमाणे डी मॉयवर्स थेरम आहे। पहा सपोज कॉस 5 थीटा असेल आणि प्लस आय साइन 5 थीटा, तर आपण असं लिहू शकतो कॉस थीटा प्लस आय साइन थीटा। 5 आहेत, येथे 5 आहेत, तर हा पॉवर आपण येथे लिहू शकतो, म्हणजेच हा पॉवर येथे आपण देऊ शकतो किंवा दोघांचा पॉवर काढला आपण तर ब्रॅकेटला पॉवर देऊ शकतो आपण। पाय याप्रमाणे आपला डी मॉयवर्स थेरम आहे। तर आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे। पहा ही कन्सेप्ट आपल्याला यूज करून हे सॉल्व करायचं आहे आपल्याला। पहा ही कन्सेप्ट वापरून म्हणजे डी मॉयवर्स थेरम आपल्याला वापरून हे सिम्प्लिफाय करायचं आहे। पहा कसं सॉल्व करणार आपण, इक्वल टू प्रथम हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू पहा येथे 2 आहेत, येथे 2 आहेत, अँगलला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे, येथे पण अँगलला थीटाला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे। हे 2 आपण इथले कॅन्सल केले तर येथे मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो आपण, बरोबर आहे। म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला, कॉस थीटा लिहू आपण आता आणि प्लस हे आय साइन थीटा होईल। पहा हे 2 कॅन्सल केले, हे 2 कॅन्सल केले, तर येथे आपल्याला या पॉवरला मल्टिप्लाय करावं लागेल। पहिलाच पॉवर 7 आहे, पुन्हा हे 2 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, बरोबर आहे। पहा पहिला पॉवर 7 आहे आणि हे 2 पुन्हा येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहेत। त्याचप्रमाणे हे काय होईल, हे कॉस पहा हे 4 आपण येथे नेऊ शकतो, म्हणजे कॉस थीटा होईल। पहा हे 4 काढले आपण येथून तर थीटा होईल, प्लस आय साइन हे 4 कॅन्सल केले आपण तर इथे थीटा होईल, बरोबर आहे। आणि हे 4 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे आपण पॉवर करणार ब्रॅकेटला इक्वल टू आता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, पॉवर किती होईल 14 होईल, 7 × 2 म्हणजे 14 आणि अपॉन कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, हा पॉवर किती होईल 12, 4 × 3 12। पहा आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे, बरोबर आहे। येथे 14 पॉवर, येथे 12 पॉवर आहे, म्हणजे सपोज एचा पॉवर 5 असेल आणि अपॉन एचा पॉवर 3 असेल तर आपण असं लिहितो एचा पॉवर 5 - 3, बरोबर आहे। बेस सेम आहे, म्हणजे काय होईल पॉवरची सबट्रॅक्शन होईल। त्याप्रमाणे हे काय होणार आहे, कॉस म्हणजे एकच बेस घेणार आपण, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि इथे पॉवर किती होईल 14 - 12, बरोबर आहे। इथे पॉवर होईल 14 - 12 इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, 14 - 12 म्हणजे काय 2। पहा आता हा पॉवर आपण येथे देऊ शकतो, म्हणजे असं लिहू शकतो आपण कॉस हे 2 येथे येतील, 2 थीटा प्लस आय साइन हा पॉवर येथे घेणार म्हणजे 2 थीटा। पहा याची व्हॅल्यू आपल्याला ही मिळालेली आहे यूजिंग डी मॉयवर्स थेरम। पहा येथे अँगल वेगळा होता 2 थीटा, येथे अँगल 4 थीटा होता, याला पॉवर 7 होता, याला पॉवर 3 होता, तरी आपण एकाच अँगलमध्ये कन्वर्ट करून पॉवर सबट्रॅक्शन करून हे सॉल्व केलेलं आहे। नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2 सोल्यूशन।
पहा प्रथम प्रॉब्लेम लिहून घेणार, नंतर इक्वल टू प्लस आय साईन 5 थीटा. पहा आपल्याला पोलार फॉर्ममध्ये आपण पाहिलेलं आहे आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा आणि प्लस आय साईन थीटा. म्हणजे हा साईन थीटा कसा पाहिजे येथे आपल्याला, म्हणजे येथे आपल्याला प्लस साईन पाहिजे, बरोबर आहे. येथे आपल्याला प्लस साईन पाहिजे, परंतु येथे मायनस आहे. तर आता हे प्लस साईन कसं करता येईल आपल्याला, आणि हे दोन्ही अँगल सारखे पाहिजेत. येथे थीटा, येथे थीटा. येथे मायनस थीटा असेल तर इथे पण मायनस थीटा पाहिजे. पहा येथे कॉस 3 थीटा आहे, तर आपण असं लिहू शकतो कॉस 3 थीटा इक्वल टू कॉस मायनस 3 थीटा. कशामुळे, कारण कॉस मायनस थीटा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस थीटा, म्हणजे कॉस मायनस थीटा आणि कॉस थीटा या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात. पहा कॉस आणि सेकसाठीच हा रूल आहे. कॉस मायनस थीटा असेल तर आपण कॉस थीटा लिहू शकतो. पहा कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक आहे, या दोघांसाठीच हा रूल आहे, म्हणजे आपण सेक थीटा लिहू शकतो. म्हणजे हे मायनस साईन आपण विचारात नाही घेतलं तरी चालते, फक्त कॉस आणि सेकला. बाकी कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक यांना हे निगेटिव्ह साईन विचारात नाही घेतलं तरी चालते, परंतु उरलेले रेशो म्हणजे साईन, टॅन, कॉट, कोसेक यांना जर निगेटिव्ह साईन असेल तर ते साईन बाहेर येते, साईन थीटा. पहा हे असं लिहू शकतो आपण. साईन मायनस थीटा असेल तर मायनस साईन थीटा लिहिता येते आपल्याला. म्हणजे इथे अरेंजमेंट आपल्याला काय करता येईल, पहा हे कॉस 3 थीटा आहे. पहा कॉस 3 थीटा म्हणजे आपण मायनस 3 थीटा लिहू शकतो, व्हॅल्यू एकच असते मायनस 3 थीटा, बरोबर आहे. हे मायनस ॲज इट इज. आता येथे आय हे साईन 3 थीटा आहे, तर याला आपण इथे मायनस 3 थीटा लिहिलं तर आपण मायनस लिहिलेलं आहे, म्हणजे हे मायनस साईन काढायचं असेल तर हे साईन बाहेर येईल, बरोबर आहे. हे पहिलाच मायनस आहे इथे, आणि आता हे साईन बाहेर येईल, याप्रमाणे होईल. आणि याचा पॉवर 2 आहे. इक्वल टू कॉस 5 थीटा प्लस आय साईन 5 थीटा अपॉन हे कॉस मायनस 3 थीटा, आणि हे मायनस मायनस प्लस होईल आता, बरोबर आहे. आणि आय साईन मायनस 3 थीटा. याचा पॉवर 2 आहे. इथे ब्रॅकेट आहे आणि त्याला पॉवर 2 आहे. अँगल येथे सारखेच झालेले आहेत, मायनस 3 थीटा मायनस 3 थीटा. अँगल सारखे असतील तरच आपल्याला वर पॉवर घेता येईल. इथे आता आपण डी मॉयवर्स थेरम अप्लाय करू. कॉस थीटा लिहिणार प्लस हे आय साईन थीटा. हा 5 कॅन्सल केला, हा 5 कॅन्सल केला, तर इथे 5ने ब्रॅकेटला पॉवर 5 द्यावा लागेल, बरोबर आहे. हा 5 आपण कॅन्सल केला, हा 5 कॅन्सल केला, तर तो 5 येथे येणार आहे. आता हे पहा, हे कॉस आपण फक्त थीटा लिहू इथे, आणि प्लस आय साईन थीटाच लिहिणार, म्हणजे आपण मायनस 3 कॅन्सल केले, बरोबर आहे. येथे पॉवर पहिलाच 2 आहे, आणि हा मायनस 3 पॉवर पुन्हा येथे येईल, बरोबर आहे. आता इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हा न्यूमेरेटर आणि हा डिनोमिनेटर सारखे आणायचे आहेत. थीटा 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 थीटा, बरोबर आहे. अँगल सारखे झालेले आहेत. आणि आता पॉवरची आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल, पॉवरची डिव्हिजन असल्यामुळे. तर म्हणजे हे काय होईल, हा बेस आणि हा बेस सारखाच आहे, तर पॉवरची काय होईल, सबट्रॅक्शन. मायनस 3 × 2 म्हणजे मायनस 6 होतील, ते 6 मायनस 6 वर गेला प्लस होतील, म्हणजे कॉस थीटा प्लस आय साईन थीटा अपॉन हे कॉस थीटा, याचा पॉवर 5 आहे, आणि प्लस आय साईन थीटा. मायनस 3 × 2 मायनस 6 होतील. हा पॉवर आता मायनस 6 आहे. पुढे रिझन लिहायचं आहे. आपण इथे काय केलेलं आहे, डी मॉयवर्स थेरम अप्लाय केलेला आहे. बाय डी मॉयवर्स
थेरम इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखाच आहे. हा ब्रॅकेट जर वर नेला आपण तर पॉवर प्लसमध्ये होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, -6चे +6 होईल. म्हणजे हा 5 आणि हे +6, 5 आणि हे +6. हे काय होईल, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, 5 + 6 म्हणजे 11, पॉवर 11 होईल. आता 11 आपण येथे लिहू शकतो आणि येथे पण लिहू शकतो, तर हे 11 कॅन्सल होतील. म्हणजे कॉस 11 थीटा प्लस आय साइन 11 थीटा. याप्रमाणे आन्सर मिळणार आहे आपल्याला. तर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, ही मिळेल बाय डी मॉयवर्स थेरम. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3 सोल्युशन. प्रथम हा प्रॉब्लेम आपण लिहून घेणार, नंतर त्यापुढे इक्वल टू. आता येथे मायनस आहे, पहा आपल्याला येथे प्लस पाहिजे, बरोबर आहे. येथे प्लस पाहिजे तर आपण काय करणार, हा अँगल मायनस करू, त्यामुळे हा पण अँगल मायनस करू आपण, आणि साईनचं मायनस बाहेर येईल, बरोबर आहे. म्हणजे पहा कॉस 7π/13 हे प्लस आय साइन 7π/13 आणि हा पॉवर 4 आहे. आपल्याला काय पाहिजे, येथे प्लस पाहिजे. येथे प्लस येईल कसं, काहीच बदल न होत आता इथे प्लस आलं पाहिजे. म्हणजे आपण कॉस हा अँगल प्लसमध्ये आहे तर मायनसमध्ये लिहू शकतो 4π/13, बरोबर आहे. कारण काय आहे, कॉस थीटा असेल तर आपण असं लिहू शकतो कॉस मायनस थीटा. म्हणजे मायनस साईन लिहिलं काय आणि न लिहिलं काय, व्हॅल्यू बदलत नाही. आता हे मायनस ॲज इट इज, बरोबर आहे. आता आपण काय करू, आय साईन येथे आपण मायनस साईन ॲड करू, म्हणजे -4π/13. साईन मायनस थीटा, तर आपण हे मायनस साईन बाहेर घेऊ शकतो, बरोबर आहे. येथे साईन थीटा पहिला अँगल पॉझिटिव्ह होता, साईन थीटा, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो मायनस साईन आणि इथे मायनस थीटा, साईन थीटा. तर इथे मायनस थीटा घेतल्यामुळे आपल्याला इथे मायनस साईन ॲड करावं लागेल, बरोबर आहे. कारण रूल हा आहे. त्याप्रमाणे येथे जर मायनस साईन थीटा लिहिला आपण तर येथे मायनस साईन येईल. मग येथे मायनस लिहिल्यामुळे येथे मायनस येईल, बरोबर आहे. आता इक्वल टू हे कॉस, पहा हे 7/13 आपण पॉवरमध्ये घेऊ, कारण येथे पण 7/13 आहेत, येथे पण 7/13 आहेत, बरोबर आहे. म्हणजे कॉस पाय होईल प्लस आय साइन पाय, आणि पॉवरमध्ये काय, हे पहिले 4 आहेत आणि हे पॉवरमध्ये येतील 7/13 आपण कॉस पाय लिहिणार, आणि हे मायनस मायनस प्लस होतील आणि हे आय साइन पाय लिहिणार. पहा म्हणजे -4/13 हे पॉवरमध्ये जातील. पहा इथे पहिला पॉवर 6 आहे, बरोबर आहे. येथे पॉवर 6 आहे, म्हणजे इथे पहिला पॉवर 6 आणि हे आता -4/13 मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, -4/13, बरोबर आहे. हे कॉस पाय प्लस आय साइन पाय, हे किती होतील, 4 × 7 28 होतील /13, बरोबर आहे. आपण हे कॉस पाय प्लस आय साइन पाय हे काय होतील, -24 होतील, -24/13, बरोबर आहे. 6 × -4 म्हणजे -24/13 इक्वल टू हा ब्रॅकेट सारखाच आहे, म्हणजे बेस सेम होईल, बरोबर आहे. बेस सेम असेल, डिव्हिजन असेल तर आपण पॉवरची सबट्रॅक्शन करतो. म्हणजे बेस काय आहे, कॉस
पाय प्लस आय साईन पाय. आता पॉवरची सबट्रॅक्शन होईल, म्हणजे हा पॉवर त्यातून हा मायनस करणार. 28/13 मायनस करणार हा मायनस पॉवर, म्हणजे मायनस करायचा आहे, म्हणजे हे मायनस आणि हे मायनस हे प्लस होतील. आता प्लस 24/13 बरोबर आहे. हा पॉवर वर गेला तर प्लसमध्ये जाईल. इक्वल टू कॉस पाय प्लस आय साईन पाय. डिनोमिनेटर सेम आहे, तर आपण एकच डिनोमिनेटर घेणार आणि दोघांची वरची ॲडिशन. हे काय होतील 2 आणि 52 होतील. बरोबर आहे. आता 52ला आपण 13ने डिवाईड करू शकतो. 13 हे 4 होतील, म्हणजे पॉवर 4 होईल. कॉस पाय प्लस आय साईन पाय याचा पॉवर 4 होईल. थोडं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. हा पॉवर आपण येथे आणू, 4 पाय होईल प्लस आय साईन 4 पाय. आता कॉस 4 पाय सपोज इथे काय असतो, इथे पाय असतो. बरोबर आहे. हा 180 डिग्री अँगल, 180 म्हणजे पाय, इथे 2 पाय होईल. इथे 3 पाय, तर इथे 4 पाय होईल. इथे 6 पाय, याप्रमाणे 2 पाय 4 पाय 6 पाय या लाईनवर होतील अँगल. बरोबर आहे. तर आता कॉस 4 पाय आपल्याला इथे 0 पण आहे, म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 इक्वल टू 1. कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे कॉस 2 पायची व्हॅल्यू 1 आहे, 4 पायची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉस 6 पायची व्हॅल्यू पण 1 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, कॉस 4 पाय इक्वल टू 1 आणि हे प्लस आय. साईन 0ची व्हॅल्यू इथे 0 आहे, म्हणजे साईन 4 पायची पण व्हॅल्यू 0 असेल. आय ॲज इट इज साईन 4 पायची व्हॅल्यू 0 आहे आणि कॉस 4 पायची व्हॅल्यू 1 आहे. 1 हे 0 होतील, आय इंटू 0 0 म्हणजे काय 1. बाय डी मॉयवर्स थेरम. डी मॉयवर्स थेरम अप्लाय करून आपण हा बेस सारखा केलेला आहे, म्हणजे आपल्याला पॉवरची सबट्रॅक्शन करता येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.